सगळे मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर काल एक माझं पार्सल आलेलं होतं, तर ते ना मी कृष्णासाठी 3 स्वेटर मागवलेले आहेत. आता तुम्ही म्हणशील एवढे एकदम 3 स्वेटर कोण मागवतं का? तर एका दुसरा मागून हे होतं, त्या म्हणजे त्या वयासाठी, त्या ह्याच्यासाठी मंथ असेल किंवा वर्ष असेल त्या ह्याच्यासाठी एकच मागवतो, एकदम 3 कोण मागवेल का? तर काय झालं, ऑफर चालू होती आणि ऑफरमध्ये मी 3 स्वेटर कॉम्बोमध्ये मागवलेले होते आणि कॉम्बोमध्ये मागवल्यामुळे का नाही मला स्वस्तही पडले, क्वालिटी चांगली आली, कलर क्वालिटी पण चांगली आहे आणि एकदम 3 आले. म्हणजे मंथली ते आपण घालू शकतो, म्हणजे 3 ते 6 महिन्यापर्यंत आहे. म्हणजे असे 3 आलेले आहेत स्वेटर. आणि दुसरं एक स्वेटर मी मागवलेलं होतं, ते म्हणजे एकदम असं फॅन्सीमध्ये दिसते, ते म्हणजे डंगरी स्वेटर आहे तो, म्हणजे पूर्ण 3 ते 6 महिन्यापर्यंत तो सुद्धा. तर तो सुद्धा मी मागवलेला होता. तर कापड क्वालिटी आणि कलर क्वालिटी ना एकदम भारी आलेली होती, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. ज्यांची कोणाची लहान मुलं वगैरे असतील ना, तर त्यांना सुद्धा ते घ्यायला परवडेल. किंवा आता आज 23 तारीख, 24 तारखेला ऑफर चालू आहे. मग ऑफर चालू आहे म्हणलं ना, ती लिंक जर मी शेअर केली तर तुम्हाला सुद्धा ती उपयोगी होऊन जाईल, म्हणून म्हटलं चला ठीक आहे तुमच्यासोबत ही शेअर करावं. आणि दुसरा विषय असा, आज सगळं लवकर आवरलेलं आहे कारण की मम्मीची पण आज भयंकर धावपळ चालू आहे, कारण की गौरी गणपती जवळ आलेले आहे आणि का नाही घर झाडायचं वगैरे चालू आहे. आणि त्यात कसं झालं, मागच्या वेळेस सणाच्या वेळेस का नाही मी डिलेवरी व्हायच्या अगोदर, तर त्यावेळेस मी होती तिला सोबतीला, त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं करू लागलेली होती. पण आता काय झालं, बिचारी एकटीच आता करायला लागले आणि सोबतीला कोण नाही, त्यामुळे का नाही काल निम्मं केलं. तर काल केलं त्यावेळेस मावशी आलेली होती, माझी करव्याची सख्खी मावशी, तर ती का नाही सगळ्यात मोठी, आणि ती काल आलेली होती बघण्यासाठी बाळाला. मग काल तिनं काढलेलं होतं, तर काल पण तिला झालं नाही. आता मग आज डबल काढायला लागले. तर आता काही नुसते छोटे मोठे राहिलेले आहेत ना, ती भांडी घासायला लागलेली आहे आणि काल सगळं झाडून वगैरे घेतलंय आणि त्या धावपळीतच तिथं चाललंय. वरचं माझं पण बघायचं, खाली जेवणाचं, परत ते झाडा बिडायचं किंवा भांडी घासायची वगैरे, असं तिचं रुटीन चालवलं आहे. आणि पावसाचं म्हणलं तर काय, पाऊस चालूच आहे, कधी थांबून कधी येऊन कधी आभाळ असं चालू झालंय त्याचं, त्यामुळे कपडे सुद्धा वाळायला हे होत नाही. आज कसं तर बाहेर टाकले, पण नंतर आणि आभाळ आलं किंवा पाऊस यायला लागल्यानंतर आणि आज घ्यायला लागणार आहे, त्यामुळे सगळं असं नियोजन चालू आहे. तर तिकडं पण तिचं व्यवस्थित लक्ष नाही लागणार आणि इकडं पण नाही. मग आता थोड्या वेळानंतर जरी पाऊस वगैरे आला तर मी जाऊन ते काढून घेऊन येईन, त्यामुळे जास्त तिला काही त्रास नाही होऊन देणार पण. आणि दुसरा विषय राहिला असा की आज एक आपण रेसिपी बघायची आहे, गॅस न वापरता, म्हणजे गॅसचा वापर न करता आपण एक आज रेसिपी बघायची आहे. तर ती रेसिपी ना एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा आपण तर बघूया ते ड्रेस मी स्वेटर जे मागवलेले आहेत ना, ते कसे आलेले आहेत आणि कापड क्वालिटी ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात अगोदर काय करते, जो डंगरी ड्रेस आहे तो मी तुम्हाला दाखवते. कृष्णा झोपलेला आहे आणि त्यात हे सगळं वाजायला लागलं म्हणजे ना, त्याच्या आधी कावळ्याची झोप. हा आहे डंगरी ड्रेस. हा ना बघितल्या मला इतका आवडलेला होता की नाही. आणि हा मला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आधी ड्रेस बघून घ्या. कापड क्वालिटी तर एक नंबर आलेली, एक नंबर कापड क्वालिटी आलेली. ते असा पुट्टा त्यांनी घातलेला होता नाही, तो मी तसाच ठेवला, कारण की तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणलं तर हे जर पुट्टा ह्याच्यातला काढला तर ते वेडवाकडं होऊन जाणार, व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे म्हटलं काढायलाच नको. हे आता हे दिसणं झालंय. आणि पाठीमागून पण असं जे फक्त इथं ते हे नाही, पुढे जसं आहे ना तसं इथं पाठीमागं नाही, एवढंच नाही, बाकी सगळं पाठीमागचं पण छान आहे. आणि कापड क्वालिटी तर एक नंबर आहे, तुम्ही थंडीत का नाही घालू शकता ह्याला. आणि बाहेर वगैरे घेऊन जायचं म्हणलं ना तरी पण ह्याचा उपयोग चांगला होतोय. मी का घेतले, कारण की परत ह्याला आत्ता तर हा काय बसत नाही ह्याला, पण परत ह्याला थंडीमध्ये जास्त उपयोग येणार आहे, कारण की परत ऑफर कधी येतात कधी नाही माहिती आहे. म्हणलं ठीक आहे घेऊन टाकावं म्हणून घेतलेला आहे. आणि खरंच खूप छान आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर कमेंटमध्ये ना मला लिंक म्हणून टाईप करा, मी लगेच तुम्हाला लिंक याची शेअर करेन. असं दिसायला दिसतोय. तर मला तर हा भरपूर आवडलेला आहे, कारण की एक नंबर क्वालिटी याची. चला तर मग आता मी तुम्हाला स्वेटर दाखवते. स्वेटरची सुद्धा क्वालिटी म्हणजे त्याच कलरमध्ये असं जरा इकडे तिकडे डिफरंट. काल मावशी आलेली होती, ऐनवेळी ह्याला झोपवलं ना, जरा जरी काय वाजलं तरी लगेच उठतो. आणि काल मावशी वगैरे आली होती तर इतका झोपलेला होता, मावशीनं हातात घेऊन त्याला उठवलं थोडंसं तरी पण उठत नव्हतं. म्हणजे हा इतका खोडी झाले ना, त्याला समजायला लागलं की पाहुणं आले की शांत झोपायचं आणि पाहुणं गेले की निवांत बसायचं. जरा जरी वाजले ना, कडीचा जरी साधा आवाज आला की नाही तर मग काही उठलाच म्हणून समजतो. म्हणजे
म्हणजे त्याची झोप अशी म्हणजे त्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, फक्त झोपेचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे का नाही त्याची झोपच पूर्ण होत नाही. रात्रीचा तर झोपतो, पण दिवसभर असं झोपायला लागला ना तर झोपतच नाही. आता उठून जागा झालेला आहे, त्याला मी झोपवते आणि मग तुम्हाला मी स्वेटर दाखवते. जी काही लक्षणं मला झोपण्याची दिसत नाहीत. आता तो उठलेला आहे, म्हणजे उठलेलंच आहे. नंतर त्याला मी निवांत झोपवते आणि तुम्हाला मी स्वेटर दाखवते. म्हणजे लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला मी दाखवते. पहिल्यांदा तर हा आलेला आहे, हा 3 ते 6 महिन्याचा आहे. हे तुम्ही महिन्याआधी चेक करून मग तुम्ही मागू शकताय. तर कापड बघू शकता तुम्ही, एक नंबर असं कापड आलेलं आहे. त्याचं फॅब्रिक सुद्धा, कापड म्हणा, फॅब्रिक म्हणा किंवा कलर क्वालिटी म्हणा, एक नंबर आलेली आहे. त्याला अशी वरती टोपे, ही टोपे त्याला अशी ही टोपे त्याला, आणि हे पुढून पाठीमागून असं दिसते. म्हणजे बटनचाच आहे बरं का, असं चेन वगैरे असं काही नाही, फक्त बटनचंच आहे. बघू शकता इथं बटन आहेत त्याला. तर हे झालं वरचं शर्ट आणि त्याच्या खालचं मी दाखवतो तुम्हाला. तर हे आहे पॅन्ट, हे स्वेटर अँड पॅन्ट, म्हणजे असं मी सेटच मागवलेलं आहे, पॅन्ट आणि स्वेटरचं, वरचं स्वेटर आणि खाली पॅन्ट असं. तर हा एक कलर झाला आणि दुसरा एक कलर दाखवते. तो डंगरीचा आणि तो जो आहे ना आता मी दाखवला, तो थोडासा नॉर्मल किंचित असा सेम टू सेम मला वाटत होता हा, आणि हा थोडासा डार्क आहे आणि हा थोडासा का नाही फेंटमध्ये वाटतोय. तरी बरं म्हणलं हा थोडा डार्क फेंट तरी मध्ये, आणि म्हणजे जरी एकसारखा जरी असताना तरी काय विषय आला असता की ह्याच्यात डंगरीमध्ये हा मोडतो आणि तो आहे तो पूर्ण स्वेटरमध्ये, म्हणजे वरून घालायचं स्वेटर त्यामध्ये शिवते, त्यामुळे काही एवढं जास्त त्याचं वाटत नाही. आणि दुसरा आहे हा कलर आहे, ब्ल्यू कलरमध्ये आलेला आहे, स्काय ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू, म्हणजे असं मिक्समध्ये असं थोडं आहे. ह्याला पण टोप आहे, तो पण सेम तसाच आहे. पाठीमागून क्वालिटी तुम्ही बघू शकताय आणि इथून पण तुम्ही पुढं स्लीव्स वगैरे, परत पुढं बटन वगैरे, म्हणजे 314 रुपयाला, सॉरी 315 रुपयाला मी ही स्वेटरचं मागवलेलं आहे. आणि जो डंगरी, सॉरी मग असे सांगायचंच राहिलं, आणि जो डंगरी ड्रेस आहे की नाही, तर तो डंगरी ड्रेस ना मी फक्त 114 रुपयाला मागवला आहे. हा डंगरी ड्रेस आहे की नाही स्वेटर, तर हा फक्त 114 रुपयाला आहे ऑफरमध्ये. आणि हा जो आहे की नाही हा मी मागवला आहे फक्त आणि फक्त 315 रुपयाला 3 स्वेटर, असं सगळं आहे. मग त्या ह्याच्यात ना, म्हणून म्हटलं जरी आज आता थंडी होती, 4-5 दिवस झालं भरपूर अशी थंडी होती, आणि त्या थंडीमध्ये काय झालं की ह्याच्याकडे स्वेटर नव्हता. मग जे माझ्याकडं जास्त असे कॉटनचे मऊ जे कपडे होते की नाही, तर मी मागवलेलं त्याला स्वेटर. मग जे कॉटनचे कपडे जे होते ना, तीच त्याला मी घालत होती. आणि ह्या खोलीमध्ये काय होते सांग का, इकडची खिडकी बंद असते, ती पाठीमागची ही जी खिडकी दिसते ती पण बंद असते, दरवाजा पूर्णच बंद असतो. म्हणजे कधी कधी एवढं गरम व्हायला होतं की नाही बास, म्हणजे कोणतंही म्हणजे हे नाही, ऊन वारा पाऊस तर काही सुद्धा लागत नाही असं आहे. पण तरी पण तेवढं गरम होतं. आणि मग ते मागवलेलं मी, आणि ह्यावेळेस तेव्हा मी मागवलेलं नुसतंच, मग त्यावेळेस काय आलं होतं म्हणून हे मागवलेलं, तर म्हटलं जरा तुमच्यासोबत पण दाखवा. तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल की नाही तर तुम्ही नक्की घेऊ शकता. तिसरा आहे तो दाखवते, हा बेबी पिंक कलरमध्ये आलेला आहे असा. आता पुढून प्रकाश आणि इकडून हे दाखवायला की नाही कलर जरा तुम्हाला पुढं मागे वाटेल, पण की नाही कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे. पुढं बटन आहेत, स्लीव्स छान आलेले आहे, टोपी आहे, इकडचे पण स्लीव्स छान आलेले आहे, पाठीमागून बघू शकताय. आणि ही साईज थोडी मोठी, म्हणजे 6 महिन्यापर्यंत ह्याला बसते, 6व्या महिन्यात बसेल, 5व्या महिन्यात बसेल अशामध्ये. आता ते आपल्या बाळाच्या वेटवर राहतं किंवा ह्याच्यावर राहतं, बाळाच्या साईजवर ते राहतंय. मग आता कधी बसेल काय बसेल माहीत नाही, पण मी घालून तुमच्यासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर ही असं आहे. आणि त्याच्यावरची पॅन्ट बघा, ही अशी पॅन्ट आहे, स्ट्रेचेबल छान आहे पॅन्ट सुद्धा, कापड क्वालिटी एक नंबर आलेली आहे. पुढं प्रकाशाच्या हे ना की नाही जास्तच डार्क दिसते, तुम्हाला फेंट डार्क असं दिसते. त्यामुळे मला ह्याची पॅन्ट थोडीशी कलर की नाही, हा कलर वेगळा आणि हा कलर वेगळा असं वाटायला लागले. तुम्हाला पण तसंच वाटतंय का? हा कलर वेगळा आणि हा डार्क आणि हा थोडासा फेंट असं काही तर वाटायला लागलंय मला. ठीक आहे,
तर मग ना हे सगळं असं आहे. तर 315 रुपयाला 3 स्वेटर आणि 114 रुपयाला डंगरी स्वेटर. कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तुम्हाला का नाही तर मला कमेंट म्हणून व्हिडिओच्या खाली का नाही कमेंट द्या. कमेंट म्हणून ना लिंक म्हणून असं मला टाईप करा. मी तुम्हाला लगेचच तुम्हाला ती लिंक शेअर करेन. तर नक्की घ्या. आणि घेतला तुम्हाला नको असलं तर तुम्ही तो रिटर्नसुद्धा करू शकता. तुम्हाला तर माहितीच आहे मिशोचं सगळं. तर सगळं असं आहे. तर ठीक आहे, आपण नंतर बघणार आहे रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. एकदम छान, एकदम सोपी आणि एकदम भन्नाट लागल्यावर काय इतकी भारी ती रेसिपी आहे. चला तर मग ठीक आहे. तर ना आता आपण रेसिपी बघणार आहे. बिना गॅस वापरता म्हणजे गॅसचा वापर न करता आपण ती रेसिपी करणार आहे. अगदी साधी, सरळ आणि सोपी असणार आहे. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा ना असं मोठं ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये ना मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं वल्लं आहे आणि त्याच्यामागचा जो भाग असतो की नाही चॉकलेट कलरचा, तो मी सगळा काढून घेतलेला आहे. आणि नंतर 1 वाटी त्याच ह्यानं 1 वाटी का नाही साखर घ्यायची. साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि त्यामध्ये ना इलायची टाकून मी बारीक करून घेतली. आणि त्याच वाटीने परत मिल्क पावडर पण मी तेवढीच घेतलेली. आता हे सगळं एकत्रित करून घ्यायचं, एकदम मिसळून घ्यायचं छानपैकी. आणि छानपैकी मिसळल्यानंतर लागेल तसं जर लागलं तर दूध त्यामध्ये टाकून थोडंसं मळून घ्यायचं. एकदम दूध त्यामध्ये टाकायचं नाही, कारण की ना एकदम जर दूध टाकलं तर ते पाकच असं मऊ होऊन जाईल, म्हणजे पातळ होऊन जाईल, त्याचा डो असं होणार नाही. म्हणून ते छान असं लागेल तसं करून घ्या. आणि नंतर ते केल्यानंतर ना त्याचं का नाही, मला तर आता ह्यामध्ये दूध काही लागलंच नाही सोडा, कारण की का नाही वल्लं खोबरं होतं त्यामुळे मला दूध लागलं नाही. मग मला थोडंसं चिकट लागत होतं, त्यामुळे मी काय केलं, त्यामध्ये ना थोडीशी मी मिल्क पावडर ॲड करून दिली, कारण की ना थोडंसं घट्ट होण्यासाठी. तुम्हाला जर तसं काही वाटत असेल तर तुम्हीसुद्धा तसं हे करा, मिल्क पावडर त्यामध्ये टाका. आणि जर तसं काही वाटलंच नाही ना तर मग काय करा तुम्ही, म्हणजे तसं जास्त पातळ न होण्यासाठी की नाही तुम्ही डायरेक्ट मग सुकं खोबरं असतं की नाही तेच घेऊ शकता. आणि छान असा डो तयार झालेला आहे. आणि ना त्याचे 2 भाग करायचे. एक भाग आपल्याला कलरसाठी करायचा आहे, ड्रायफ्रूट्स वगैरे त्यात टाकायचे आणि एक भाग आपल्याला तसंच ठेवायचा आहे. मग आता मी काय केलं, 2 भाग करून घेतले त्याचे आणि एकामध्ये ना ड्रायफ्रूट्स टाकले आणि त्यामध्ये कलर टाकून दिला आणि ते सगळं मिश्रणना एकत्र करून घ्यायचं. जास्त जर चिकटत असेल की नाही तर काय करायचं, त्या हाताला आपल्या तूप लावा. तूप लावल्यानंतर ना ते आपल्याला जास्त हाताला चिकटणार नाही. मग छान असं एकत्र करून त्याला मळून घ्या, चांगलं मळून घ्या. आणि जर ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला कमी वाटत असतील ना तर तुम्ही ड्रायफ्रूट्स त्याच्यात ॲड करू शकता. इथं ना माझं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि दुसरीकडे ना प्लॅस्टिकचा कागद किंवा बटर पेपर असला तर तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे प्लॅस्टिकचा कागद होता त्यामुळे मी प्लॅस्टिकचा कागद घेतला. आणि त्यावरती ना एक डो, व्हाईट कलरचा जो डो होता ना तो घ्यायचा आणि तो का नाही असा हाताला तूप लावून घ्या छानपैकी आणि ते का नाही थापून घ्या, म्हणजे असं पसरवून घ्या. ते आपल्याला हे जास्त पातळही नको आहे आणि जास्त जाडही नको आहे, त्याही ना आपण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं. आता मी काय केले, सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतले आणि त्याची साईज असा आयताकार करून घेणार आहे. आणि तसाच तो तुम्ही सेम करून घ्या. जिकडे जास्त जाड वाटत आहे ना तिकडे जास्त तुम्ही थोडंसं पसरवून घ्या, कारण की का नाही सगळीकडून आपल्याला समानच भाग पाहिजे. तर मी तसंच करून घेतलेलं आहे, सगळीकडून जास्त असं पसरवून घेतलेलं आहे. तेवढंच मापात छटछुटीत करून घ्यायचं, जास्त पण आपल्याला मोठं करायचं नाही आहे, छटछुटीत तेवढंच करायचं आहे. तर हे माझं तयार झालेलं आहे. आणि त्याच्यावरती ना मी जे आपण कलरचं जो मिश्रण केलेलं होतं ना तर ते मिश्रण आपल्याला इथं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा रोल करून ते आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. ते मिश्रण आपल्याला जास्त मध्ये पण नाही पसरवायचं आणि जास्त कडेला पण नाही पसरवायचं. मग त्यामुळे ना बरोबर एका साईडच्या थोडंसं नॉर्मल कडेला असा तो आपल्याला रोल बसवायचा आहे. आणि त्या कागदानेच ना आपल्याला तो रोल पॅक करायचा आहे, म्हणजे मी कसा केला आहे तुम्ही बघू शकताय. आणि तसा पॅक करून ना त्याचा आकार आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि आकार झाला ना, आकार एकदम तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही प्लॅस्टिकच्या साह्याने, म्हणजे प्लॅस्टिकचा कागद जो आहे ना त्या साह्याने तुम्ही करू शकता. हा रोल ना फ्रीजरला ठेवायचा आहे, कंप्लीट 1 तास ठेवला तरी चालतो आहे. आणि नंतर ना ह्याचं आपल्याला पाहिजे तसं आपण त्याचं काप करून घ्यायचं आहे. पुढं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहेत, मी असे काप केलेले आहेत.
म्हणजे जी मिठाई आपण तयार केलेली ना तर ती तर माझी तयार आहे आणि अगदी भारी झालेली. मी तर काही खाऊन बघितलेलं नाही कारण की ही फ्रीझरमध्ये ठेवलेली होती आणि गरम पदार्थांशिवाय मी तर काही जास्त थंड काही खातच नाही. म्हणून मम्मीला घरातल्या सगळ्यांना दिली टेस्ट करायला, तर सगळ्यांना खूपच आवडली. सगळेजण म्हणत होते की दुकानातून विकत आणलीस की काय आणि मग आम्हाला इथं दाखवतेस की, तर नाही म्हटलं घरीच तयार केलेले. तर तुम्ही ही नक्की रेसिपी तयार करा घरी करून ना सगळ्यांना हे खाऊ घाला. एक नंबर अशी ही मिठाई होते आणि गॅसचा वापर न करता अगदी साधी सरळ सोपी अशी रेसिपी आहे. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशा नवीन एका व्हिडिओला घेऊन. चलो बाय.